श्रावण महात्म्य भाग 2 त्या गरीब भक्ताची अद्भुत शिवभक्ती। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। हर हर महादेव। मागील भागात आपण पाहिले की क्षीरसागराच्या मंथनातून भयंकर विष प्रकट झाले। त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली। देवता भयभीत झाल्या, ऋषी मुनी चिंतेत पडले आणि सर्वांच्या मुखातून एकच नाम निघू लागले, महादेव महादेव। तेव्हा सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी ते भयंकर विष आपल्या कंठात धारण केले। माता पार्वतींनी ते विष कंठातच रोखून धरले, त्यामुळे महादेवांचा कंठ नीलवर्ण झाला, म्हणूनच ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले। विषाच्या उष्णतेने महादेवांचा कंठ जळू लागला, तेव्हा देवतांनी महादेवांवर पवित्र जल अर्पण केले आणि त्यांचा दाह शांत होऊ लागला। याच कारणामुळे श्रावण मासात भगवान शिवांना जल अर्पण करणे अत्यंत पवित्र मानले जाते, अशी पुराण परंपरेतील श्रद्धा आहे। पण श्रावण महात्म्याची एक आणखी अद्भुत कथा आहे। ही कथा आहे एका अत्यंत गरीब ब्राह्मणाची। त्याच्याकडे धन नव्हते, संपत्ती नव्हती, वैभव नव्हते, पण त्याच्याकडे होती महादेवांवरील अढळ श्रद्धा। फार प्राचीन काळी एका छोट्याशा ग्रामात सोमशर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता। गावाच्या शेवटच्या टोकाला त्याची एक छोटीशी झोपडी होती। मातीच्या भिंती होत्या, गवताचे छप्पर होते, लहानसे अंगण होते आणि घराच्या एका कोनाड्यात एक छोटेसे शिवलिंग होते। ते शिवलिंग काळ्या पाषाणाचे होते, त्यावर ना सुवर्णाचा मुकुट होता, ना चांदीचे आवरण होते, ना रत्नजडित अलंकार होते। पण सोमशर्मासाठी ते साधे शिवलिंग नव्हते, तेच त्याचे कैलास होते, तेच त्याचे धन होते आणि तेच त्याचे सर्वस्व होते। सोमशर्माची पत्नी अत्यंत साध्वी आणि पतिव्रता होती। घरात दारिद्र्य असले तरी तिच्या मनात देवावरील श्रद्धा कमी नव्हती। त्यांना एक लहान मुलगा होता, त्याचे नाव होते शिवदास। वय अवघे 10-12 वर्षांचे होते, पण मनाने तो अत्यंत निर्मळ होता। पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वीच शिवदासाची झोप उघडत असे। तो उठत असे, आई वडिलांना नमस्कार करत असे आणि सर्वात आधी देवघरात जात असे। शिवलिंगासमोर बसून दोन्ही हात जोडत असे आणि हळू आवाजात म्हणत असे, हे महादेवा, माझ्या घरात काही नसो, माझ्याकडे धन नसो, पण माझ्या मनातून तुमचे स्मरण कधीही जाऊ देऊ नका। महादेवांवर त्याची अपरंपार श्रद्धा होती। एक वर्ष श्रावण मास सुरू झाला। आकाशात काळे मेघ दाटून आले, पावसाच्या सरींनी संपूर्ण धरती न्हाऊन निघाली। झाडांना नवीन पालवी फुटली, नद्या नाले भरून वाहू लागले। गावातील वातावरण शिवमय झाले, सर्वत्र एकच जयघोष ऐकू येत होता, हर हर महादेव। गावातील शिवमंदिरात भक्तांची मोठी गर्दी होऊ लागली। कोणी दूध घेऊन येत होते, कोणी दही घेऊन येत होते, कोणी मध घेऊन येत होते, कोणी सुगंधी फुले आणत होते, तर कोणी सुंदर बेलपत्रांच्या माळा घेऊन येत होते। शिवदास हे सर्व पाहत होता, त्याच्या मनातही एक इच्छा निर्माण झाली, मलाही माझ्या महादेवांचा अभिषेक करायचा आहे। तो आनंदाने घरी धावत आला, आईजवळ जाऊन म्हणाला, आई, उद्या श्रावण सोमवार आहे ना? आई म्हणाली, हो बाळा। शिवदास म्हणाला, मग आपण महादेवांना दूध अर्पण करूया। आई काही क्षण शांत राहिली, कारण त्यांच्या घरात दूध नव्हते, दूध आणण्यासाठी पैसेही नव्हते। आईने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली, बाळा, आपल्या घरची परिस्थिती तुला माहीत आहे, उद्यासाठी दूध आणण्याइतके धन आपल्याकडे नाही। शिवदास काहीच बोलला नाही, तो शांतपणे देवघरात गेला, शिवलिंगासमोर बसला, डोळे मिटले आणि म्हणाला, हे महादेवा, माझ्याकडे दूध नाही, फुले नाहीत, नैवेद्य नाही, धन नाही, पण माझ्याकडे तुमच्यासाठी माझे मन आहे, ते तुम्ही स्वीकाराल का? त्या रात्री शिवदासाला झोप लागली नाही। त्याच्या मनात एकच विचार होता, माझ्या महादेवांचा अभिषेक कसा करू? पहाटेच्या वेळी त्याच्या मनात एक विचार आला। गावापासून थोड्या अंतरावर एक प्राचीन वन होते, त्या वनामध्ये अनेक बेलाची झाडे होती। शिवदास पहाटे उठला, त्याने आई वडिलांना न सांगता घराबाहेर पाऊल ठेवले। पावसामुळे रस्ता चिखलाने भरला होता, कधी त्याचा पाय घसरत होता, कधी काटे पायात टोचत होते, कधी झाडांच्या फांद्या त्याच्या अंगावर येत होत्या, पण शिवदासाच्या मुखातून एकच नाम निघत होते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। काही अंतर गेल्यावर त्याला एक विशाल बेलाचे झाड दिसले। शिवदासाने हात जोडले आणि म्हणाला, हे महादेवा, या बेलपत्रांना तुमच्या चरणी अर्पण करायचे आहे। तो काळजीपूर्वक बेलपत्रे तोडू लागला, परंतु प्रत्येक बेलपत्र तोडताना तो म्हणत होता, ओम नमः शिवाय। त्याने बेलपत्रे एका छोट्याशा वस्त्रात बांधली, पण आता प्रश्न होता, अभिषेकासाठी पाणी कुठून आणायचे? जवळच एक छोटासा ओढा वाहत होता। शिवदास तिथे गेला, त्याने दोन्ही हातांनी पाणी घेतले,
पण ते पुरेसे नव्हते, म्हणून त्याने एक छोटे मातीचे पात्र घेतले, त्यात पाणी भरले, आणि महादेवांचे नाम घेत तो घराकडे निघाला. पण रस्त्यातच त्याला गावातील एक श्रीमंत व्यापारी भेटला. व्यापाऱ्याच्या हातात चांदीचे मोठे पात्र होते, त्यामध्ये सुगंधित दूध भरले होते. त्याच्यासोबत फुले, हार, चंदन, धूप आणि अनेक पूजा साहित्य होते. व्यापाऱ्याने शिवदासाकडे पाहिले. त्याच्या हातातील मातीचे पात्र पाहून तो हसला. तो म्हणाला, अरे मुला, तू या मातीच्या भांड्यातील पाण्याने महादेवांची पूजा करणार? शिवदास शांतपणे म्हणाला, हो. व्यापारी म्हणाला, महादेवांना दूध, दही, मध आणि तूप अर्पण केले जाते. तुझ्या या साध्या पाण्याने काय होणार? शिवदास काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनाला वाईट वाटले, पण त्याने आपले डोळे खाली केले आणि नम्रपणे म्हणाला, माझ्याकडे जे आहे तेच मी माझ्या महादेवांना अर्पण करू शकतो. माझी भक्ती कमी पडू नये, एवढीच माझी इच्छा आहे. व्यापारी काहीच न बोलता तेथून पुढे निघून गेला. शिवदास मात्र आपल्या मार्गाने पुढे चालत राहिला. तो घरी पोहोचला. त्याने प्रथम अंगण स्वच्छ केले, मग स्नान केले, देवघर स्वच्छ केले, शिवलिंगासमोर एक छोटासा दिवा लावला. मातीच्या पात्रातील पाणी त्याने शिवलिंगावर अर्पण केले. मग एक एक बेलपत्र महादेवांना वाहू लागला. प्रत्येक बेलपत्रासोबत त्याच्या मुखातून एकच मंत्र निघत होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याच्याकडे नैवेद्य नव्हता. त्याने डोळे मिटले आणि मनोभावे म्हणाला, हे महादेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. माझ्या आईने काल जी थोडीशी भाकरी केली आहे, त्यातील माझा वाटा मी मनाने तुम्हाला अर्पण करतो. प्रभो, माझी पूजा स्वीकारा. असे म्हणत त्याने हात जोडले, आणि तेव्हाच घरात एक मंद सुगंध पसरला. दिव्याची ज्योत वाऱ्याशिवाय हलू लागली. शिवदासाने आश्चर्याने शिवलिंगाकडे पाहिले. शिवलिंगावर अर्पण केलेले एक बेलपत्र जणू काही दिव्य प्रकाशाने चमकत होते. शिवदास स्तब्ध झाला. त्याला वाटले, कदाचित हा माझा भ्रम असेल. त्याने पुन्हा डोळे मिटले आणि महादेवांचे स्मरण केले. त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने स्वतःला एका विशाल पर्वतासमोर उभे पाहिले. संपूर्ण पर्वत बर्फाने आच्छादलेला होता. चारही दिशांना दिव्य प्रकाश पसरला होता. आकाशात अद्भुत तेज होते आणि दूरवरून डमरूचा नाद ऐकू येत होता. डाम डाम डाम. शिवदास पुढे जाऊ लागला. तेवढ्यात त्याला एक दिव्य मूर्ती दिसली. वृषभावर आरूढ, जटांमध्ये पवित्र गंगा, मस्तकी अर्धचंद्र, कंठ नीलवर्ण, हातात त्रिशूल आणि मुखावर अपरंपार करुणा. शिवदासाने त्या दिव्य रूपाला पाहताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो जमिनीवर साष्टांग दंडवत पडला. त्याच्या मुखातून शब्द निघाले, महादेवा. भगवान शिवांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि गंभीर पण अत्यंत करुण स्वरात विचारले, वत्सा, तू मला काय अर्पण केलेस? शिवदासाने हात जोडले. तो म्हणाला, प्रभो, मी काहीच अर्पण केले नाही. महादेव मंद स्मितले आणि म्हणाले, मग माझ्या कंठातील ही उष्णता कशी शांत झाली? शिवदास काहीच बोलू शकला नाही. महादेव पुढे म्हणाले, द्रव्य मोठे नसते, भाव मोठा असतो. सुवर्णापेक्षा श्रद्धा श्रेष्ठ असते. सहस्र फुलांपेक्षा निर्मळ अंतःकरण श्रेष्ठ असते. शिवदासाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने महादेवांना विनंती केली, प्रभो, मला काही नको. माझ्या आई वडिलांचे दुःख दूर करा. भगवान शिव मंद स्मितले आणि म्हणाले, तथास्तु. अचानक शिवदासाची झोप उघडली. पहाट झाली होती. बाहेर पावसाचे थेंब छपरावर पडत होते. काही क्षण त्याला काहीच समजले नाही. मग त्याला रात्रीचे स्वप्न आठवले. तो ताबडतोब देवघरात गेला आणि तेथे पोहोचताच त्याचे पाय थांबले. कारण काल त्याने शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्रांमध्ये एक अद्भुत बेलपत्र होते. त्यावर जणू चंदेरी प्रकाश चमकत होता. शिवदासाने ते हातात घेतले. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तो समजून गेला, महादेवांनी त्याची भक्ती स्वीकारली होती. तेवढ्यात बाहेरून त्याच्या वडिलांचा आवाज आला, शिवदासा, लवकर बाहेर ये. शिवदास धावत बाहेर गेला आणि जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यांच्या झोपडीच्या दाराशी एक अनोळखी वृद्ध उभा होता. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती. वृद्धाने ती पिशवी सोमशर्माच्या हातात दिली. सोमशर्माने आश्चर्याने विचारले, आपण कोण? वृद्ध फक्त हसला आणि म्हणाला, ज्याला तुम्ही रोज हाक मारता, त्यानेच मला पाठवले आहे. सोमशर्मा काही बोलणार इतक्यात तो वृद्ध मागे वळला. सोमशर्मा त्याला थांबवण्यासाठी धावत पुढे गेला, पण काही क्षणांतच तो वृद्ध कुठेच दिसेनासा झाला. सोमशर्माने हातातील पिशवी उघडली. आत भरपूर धान्य होते, नवीन वस्त्रे होती, घरासाठी आवश्यक वस्तू होत्या. हे पाहून सोमशर्माच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने आकाशाकडे पाहिले, दोन्ही हात जोडले आणि म्हणाला,
हे कैलासनाथ, तुमची लीला अगाध आहे. पण कथा इथे संपली नव्हती. कारण हा तर केवळ महादेवांच्या कृपेचा प्रारंभ होता. श्रावणातील पुढचा सोमवार आता जवळ येत होता. आणि त्या सोमवारी शिवदासाच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती, ज्यामुळे संपूर्ण गाव थक्क होणार होते. कारण त्या दिवशी शिवदासाची परीक्षा स्वतः महादेव घेणार होते. पण ही परीक्षा सामान्य नव्हती. या परीक्षेत त्याला आपल्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करावा लागणार होता. तो महादेवांवरील आपली श्रद्धा कायम ठेवू शकेल का? की संकटाच्या क्षणी त्याचा विश्वास डळमळेल? आणि सर्वात मोठा प्रश्न, महादेवांनी शिवदासाची परीक्षा घेण्याचे कारण काय होते? पुढील भागात उलगडणार आहे श्रावणातील त्या अद्भुत सोमवारचे रहस्य.